हे खरं आहे की नाशिकला आतापर्यंत 12 वर्षांनी यायचा कुंभमेळा आणि त्याची आपण सगळे वाट बघत होतो आणि करोडो लोक येतात आणि येतील सुद्धा. परंतु इथे जे आहे नमोकार तीर्थ या मालसानेला चांदवड तालुक्यामध्ये नाशिकला आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव हे सगळे तर पार पडत आहे आणि आतापर्यंत लाखो लोकांनी हजारो लोक तर परदेशातून आलेले आहेत, त्याला भेट दिलेली आहे. याच्या ज्या मूर्त्या ज्या आहेत, मंदिर जे आहे पूर्ण संगमरवरी. आपण ताजमहालचं खूप कौतुक करत असतो, पण इथे आल्यानंतर त्या काळात झालं ते ठीक आहे, पण या काळात सुद्धा अतिशय सुंदर कलाकृती ज्या आहे संगमरवरी दगडात पत्थरमधून निर्माण झालेल्या आहेत. प्रचंड कर्नाटक आणि इतर ठिकाणी प्रचंड मोठे जे आहे दगड आणले गेले आणि कित्येक फूट उंच अशा मूर्त्या ज्या आहेत त्या एकाच याच्यातून शिल्प जे आहे कोरण्यात आलेलं आहे. मला वाटतं महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक अतिशय प्रमुख असं एक ठिकाण झालेलं आहे. ते जसं धार्मिक आहे तसं नाशिकमध्ये असलेलं किंवा महाराष्ट्रात असलेला जे वेगवेगळ्या ठिकाणी नाशिकमध्ये लोक बघायला येतात, हे बघायला सुद्धा वर्षभर देशातील आणि देशातील लोकांची गर्दी होणार आहे. एक प्रकारचं जे आहे तीर्थस्थानाबरोबरच जे आहे फार मोठ्या प्रमाणावर इथे आता लोकांना यावंसं वाटेल आणि नाशिकला आलेले लोक एक दिवस मुद्दाम थांबून या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आहे पर्यटन सुद्धा जे आहे नाशिकचं महाराष्ट्राचं वाढणार आहे. खरं तर जैन धर्माचा संदेश जो आहे हाच मुळी शांतता, अहिंसा, सत्य या बेसवरच सगळा आधारित आहे. मी अनेक वेळा सांगितलंय, ह्या जगामध्ये हा देश त्याच्या विरुद्ध, तो देश त्याच्या विरुद्ध आणि हजारो लाखो लोक मारले जात आहेत. या जगाला आज या संदेशाची सगळ्यात जास्त गरज आहे. हा जर संदेश सगळ्या देशांनी स्वीकारला, मला असं वाटतं की आज जगातली भांडणं वगैरे जी आहेत ना ती संपून जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.